विषय खूप इंटरेस्टिंग आहे. संख्याशास्त्र, अंकशास्त्र किंवा इंग्रजीमध्ये आपण न्यूमरोलॉजी असं म्हणतो. कुंडली बघून समजू शकतं की बाबा स्वभाव कसा असू शकतो. पण एक ठराविक नंबर तुमचं भविष्य कसं सांगू शकतं? तर तुमची जन्मतारीख पूर्ण काय आहे तुम्ही सांगितलं तर मी तुमचंच उदाहरण देते म्हणजे लोक. येस प्लीज. 22 जानेवारी आज माझं एज डिस्क्लोज होणार आहे. अरे वा. रिसेंटली आत्ता अहमदाबादमध्ये जी दुर्घटना झाली विमानाची एअर इंडियाच्या अपघातामध्ये, विजय रुपानीजी जे एक्स CM होते गुजरातचे, त्यांचं निधन झालं. त्यांचा एक लकी नंबर होता 1206. हा त्यांच्या पर्सनल गाडीला पण होता. त्यांची एक स्कूटर होती, त्याला पण त्यांनी तोच नंबर ठेवला होता. थोडक्यात ते त्याला लकी नंबर मानायचे. व्हायरल काय झाली ही गोष्ट, कारण ज्या दिवशी हा अपघात घडला त्या दिवशी तारीखसुद्धा होती 12/06. आपण म्हणतो जर त्यांच्यासाठी हा गोष्ट लकी नंबर होता तर मग त्यांचं दुःखद निधन होणं ही लकी नंबर कसं काय असू शकतो? आपला ईमेल ID, आपला मोबाईल नंबर, आपल्या घराचा नंबर, गाडीचा नंबर ह्यांना चेंज करून काय फरक पडू शकतो? लग्न जमवताना अंकशास्त्र बघितलं पाहिजे का? 3 अंक हा गुरुचा आहे. जसं 6 नंबर हा शुक्राचा आहे. जर ह्या दोघांचं लग्न झालं मग ह्या दोघांचं लग्नानंतर काय होईल विचार करा. वा, हे जे अंकशास्त्र आहे, संख्याशास्त्र आहे, हे कुठून आलंय? याचा इतिहास काय? खरंच एखादी संख्या ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम करू शकते का? अगदी जन्माला आलो तुम्ही नंबर घेऊन जन्माला येतात. जे तुमची जन्मतारीख असते, तुमचा वॉर्ड नंबर असतो. अगदी शाळेत गेल्यानंतर तुमचा हजेरी नंबर असतो. तुम्ही जॉबला लागतात, तुमचा पगार नंबरमध्येच येतो. म्हणजे आपण सगळे नंबरने घेरलेलो. राईट.